येताना जरा भाजीची पिशवी घेऊन या बरं. बर बर आणतो तिथेच असेल बघा, जरा सावकाश. आणतो. काका लवकर. अरे देवा, उगीच लपले या पिशवीत. चल. ठेवा. संध्या इथे नाहीये ना, म्हटलं संध्याकाळसाठी भाजी निवडून ठेवावी. चल मीही तुला मदत करतो आणि तुला जर असं भाजी निवडताना मस्त छान प्रसन्न वाटावं यासाठी मी एक गाणं म्हणतो. अहो काका तुम्ही काय आता भाजी निवडत बसणार आहात का? हो, अरे भाजी निवडली नाही तर संध्याकाळी जेवायला मिळणार नाही मला. काय चाललंय तुम्हा दोघांचं? हा, कसल्या खाणा खुणा करताय, मला पण कळेल का? अगं काही नाही, हे उद्याला उगाच शंका. त्याला असं वाटतंय की जुई आणि आपल्या घरात दिसणारा तो नाग यांच्यात काहीतरी कनेक्शन आहे. काय झालं, जुईला बाहेर नागाची जोडी दिसली आणि तरी जुई घाबरली नाही, म्हणून याच्या मनामध्ये उगाच आपली शंका आली. कसली शंका? त्याचं म्हणणं असं आहे की दरवेळी जुईच्या आसपासच हे सगळे नाग दिसतात, म्हणून जुईला विचारायचं एकदा हे सगळं. उदय, तुझं डोकं ठिकाणावर आहे का रे? हा, त्यात जुईचा काय दोष आहे सांग बरं? या उलट ज्या ज्या वेळी नाग या घरात आला ना, त्या त्यावेळी जुईने आपल्याला त्याच्यापासून वाचवले. विसरलास? नाही तसं नाही मावशी, पण आता पण बिन काही नाही. तुझ्या डोक्यात जे भलते सलते विचार सुरू आहेत ना, ते आधी काढून टाक. हो ठीक आहे चालेल. भाजीवर एखादं गाणं रचायला पाहिजे ना, का छानसं. तुला काय वाटतं मला ते? निदान त्या भाज्यांना तरी सोडा हो. आता जर आई बाबांनी मला या अवस्थेत बघितलं ना, तर उदयच्या मनातला डाऊट आणखीनच वाढेल. काय करू काय करू काय करू? चला आणखीन काय काय भाज्या आणल्यात ते बघून घेतो. अगं संध्या, तू कुठं गेली होतीस? काही कळवलं नाहीस, काही नाही. अहो आई साहेब, मामी बहीण आजारी होती म्हणून अर्जंट गेले होते. तिला औषधं वगैरे घेऊन दिले आणि निघून आले. बरं बरं, आता कशी आहे ती? बरी आहे, आता काही टेन्शन नाही. पण आई साहेब मला सांगा, तुम्ही दोघं माझं काम का करताय? का करतोय? अगं तू नव्हतीस म्हणून करतोय. आता मी आले ना, आणा इकडं. माझं काम अगं. मला करू द्या. अगं असू दे. या भाजीवर एक चांगलं छान गाणं रचणार होतो मी. ठीक आहे, नेक्स्ट टाइम. भाजी निवडून फोडणीला टाकते. अयो, बोल कसं झालंय? आता फ्रीजला काय झालं, गळायला पडले असते ना मी. काहीतरी पुसायला लागल. नॅपकिन, अरे आज मीच धुवायला टाकलेत. मोबाईल नॅपकिन तरी आणते. नेमकं काय चाललंय जुई बहिणीचं? आणि प्रॉब्लेम हा आहे ना की या घरात प्रश्न फक्त मलाच पडतात, बाकी सगळे काय मला वेडातच काढणार आहेत. नाग? इथे नाग आहे? आज या नागाचा मागच काढतो. जुई वहिनी इथे काय करते?
अरे उदय, मी तुला सांगितलं ना, अचानक 2 नाग माझ्या समोर आले, म्हणून मग मी खूप घाबरले आणि मग माझी बोलतीच बंद झाली. असं कसे आले अचानक? अरे मग फोन करून येणार होते का? तसं नाही वहिनी, पण माझं जरा ऐकून घे. अरे उदय, त्यांना बघून मी इतकी घाबरले की जागच्या जागीच माझा स्टॅच्यू झाला. तू पण विचार कर ना, तुझं पण तसंच झालं असतं. एक्झॅक्टली हेच ना. हे बघ वहिनी, या आधी पण आपल्या घरी नाग आलेत, पण तेव्हा तर तू एकदम स्मार्टली हँडल केलंस. पण याच वेळी कशी काय अचानक तू घाबरलीस ग वहिनी? अरे तसं नाहीये उदय, मी नेहमीच घाबरते, पण घाबरलेला माणूस कधी काय रिॲक्ट करेल काहीच सांगता येत नाही ना. बरोबर बरोबर बरोबर. नाही पण मला वहिनी हे सांग की हे जे नाग आहेत ते नेमके तुझ्याच आजूबाजूला कसे ग असतात नेहमी? हे तू त्यांना विचार ना उदय. जुई काय सांगणार त्याबद्दल? तुझ्या डोक्यात ना त्या नागाने वारुळ केले. काका, मी ना माझ्या रिसर्चच्या शांत अँगल बस. तुझा तो कोण नागाचा एक्सपर्ट मित्र आहे ना, काय त्याचं नाव, धरपकड, त्याची पक्की पकड आहे तुझ्या डोक्यावर. काका प्लीज ना, मला बोलू दे ना, मी माझ्या रिसर्चच्या अँगलने जरा वहिनीशी बोलतोय ना, प्लीज ना. जेवढी नागाची माहिती मिळेल ना साहेब, तेवढीच गुप्तधनाची मिळेल बर का. तुम्ही ना एखाद्या वेळी हे अख्खं घर खणायला लावणार आहात त्या गुप्तधनासाठी. साहेब, मला वाटतंय आपल्या घरात नक्कीच गुप्तधन आहे. काहीतरीच काय संध्या. ए उदय, त्या संध्याच्या मांत्रिकानं दिलेला मणी घेऊन तो नाग गेला तेव्हा तू म्हणाल होतास की हा आता कायमचा गेला, तो पुन्हा आपल्या घरात येणार नाही. आणि हे काय चाललंय तुझं सारखं सारखं? हो तेच ना काका, तो गेला पण हे 2 आले ना. वहिनी मी तेच म्हणतो. परत तेच. बरं ठीक आहे ठीक आहे, मग काका मला सांगा, हे नाग जे आहेत ते वहिनीच्याच आजूबाजूला कसे काय दिसतात? काहीतरी कनेक्शन असणार ना या दोघांमध्ये? काही कनेक्शन नाहीये, तुझं जरा आकलीचं कनेक्शन लूज झालंय, दुसरं काही नाही. तेच ना, त्या धरपकडने पुन्हा काही टाकलंय का तुझ्या डोक्यात? एक कमवा ना वहिनी. हे बघ, तो धरपकड तर मला आठवड्याभर भेटला सुद्धा नाहीये. मला ना डोक्यात खूप डाऊट्स येतात, काहीतरी विचित्र वाटतंय. काही नाही, तू ते रात्री अपरात्री ते चित्र विचित्र सिनेमे बघतोस ना, ते बघणं बंद कर आधी. आणि काय रे, काय विचित्र वाटतं तुला? ऍक्च्युली मावशी, फ्रँकली सांगायचं तर ना, मला जुई वहिनीच्या आई वडिलांचं वागणं खूप विचित्र वाटतंय. आय एम सॉरी वहिनी, वाईट नको वाटून घेऊस तू, बट वा 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 वा, छान. ह म्हणजे आधी वाईट वाटेल असं बोलायचं आणि मग म्हणायचं वाईट वाटून घेऊ नकोस वहिनी. नाही मावशी, बहीण उदय, ह्या घरात तू कोणाला काहीही विचार, माझी काही हरकत नाही. पण जुई या घरची सून आहे आणि तिच्या आई बाबांबद्दल काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही. नाही, पण मी असं काही बोललो नाही. म्हणजे मला ना त्यांचं वागणं नॉर्मल नाही वाटलं, काहीतरी गडबड वाटली म्हणून जस्ट मी बोललो. हे बघ उदय, तुला काय म्हणायचं ते म्हटलंय. मी एकदा म्हंटल ना, त्यांचा मान आपण राखायचाच आहे. हे बघ, तू प्राण्यांचा अभ्यास करतो ते ठीक आहे रे, पण जुईच्या आई बाबांपर्यंत पोहोचायची काय गरज होती? हा विषय आता इथे बंद म्हणजे बंद, कळलं? अगं पण मावशी, बंद म्हणजे कम्प्लीट बंद. चला झोपा आता, लाईट बंद करून. झोप रे, झोप. आणि तू जुई, तू पण जाऊन झोप हा आता. गुड नाईट बाबा. गुड नाईट, गुड नाईट. ए चल झोप, झोप. उदय दादा, तुम्हाला असं वाटत नाही का आपण जरा जास्तच डोकं लावतोय म्हणून? बरं जाऊ द्या, सोडा सगळं, झोपा तुम्ही, मी पण झोपते. एकदा का मनात डाऊट आला ना की मग झोप उडून जाते. आणि मग तो म्हणाला, जुई वहिनी, हे नाग नेहमी तुझ्याच आसपास कसे दिसतात? काय दिसतात म्हणालीस? बाबा, अरे नाग, लक्ष कुठे आहे तुझं? तू बोल, मी ऐकतो, तू बोल. तो मला म्हणाला, तुझं आणि नागांचं काहीतरी कनेक्शन आहे. बाबा, हो काय करतोयस?
मी सांगते काहीतरी ऐकतोयस ना? हो म्हणजे काय ऐकतोय ना मी, खूप प्रयत्न करतोय. अगं खरंच खूपच प्रयत्न करतोय, पण तुझा विश्वास नाही बसणार, पण करतोय प्रयत्न. म्हणजे तू काहीच नाही ऐकलंस माझं? नाही नाही ऐकलं ना, तू उदयबद्दल सांगत होतीस ना, त्याला म्हणे हल्ली खूप जांभे येतात त्याला. बाबा उदयला नाही, जांभया तुला येत आहेत. नाही तू बोल बोल बोल, ऐकतो मी, बोल. उदयला आपल्याबद्दल स्ट्रॉंग डाऊट आलाय बाबा. मला तर झोपेचा खूप स्ट्रॉंग डाऊट आलाय. अरे बाबा तू उठ ना, झोपू नकोस ना रे. अगं मी जागाच आहे, झोपलोय कुठे? अरे बाबा बघ झोपलास. अरे माझा बेड आहे हा. हे बघ उदयला हे सगळं कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि ही गोष्ट झोप उडवणारी आहे. आणि तू झोपतोयस काय? असं उठ उठ. झाल्या का बाबा आणि मुलीच्या गप्पा? बघितलंस ते असं सारखं झोप झोप करतोय. मी त्याला काहीतरी सांगते पण हा ऐकतच नाहीये. झोपला नव्हता का रात्री? पिक्चर बघत बसला होता का? नाही, पण आता तू त्याला कितीही उठवण्याचा प्रयत्न केलास तरी तो उठणार नाहीये. तेच मी त्याला मगासपासून काहीतरी सांगते पण ऐकतच नाहीये तो. अगं त्याला प्रचंड आळस आलाय आणि त्यामुळे तो झोपाळलाय. रात्री झोपले तरी एवढा आळस का आलाय बाबाला? जुई अगं हा एवढा आळस नॉर्मल नाहीये. हा बाबा एवढा आळशी नाहीये. तसं नाही म्हणायचंय मला. मग आपल्याला असा जेव्हा आळस येतो, डोळे जड होतात, पडून राहावंसं वाटतं, तेव्हा आपली काट टाकायची वेळ जवळ आलेली असते. माहितीये ना तुला? अरे हो. मग कैलासही तसंच झालंय. आता तो मूळ रूपात जाईल, काट टाकेल आणि मगच मनुष्य रूपात येईल. त्यामुळे आत्ता त्याच्याशी बोलण्यात काहीच पॉइंट नाहीये. करेक्ट. चल आपण जाऊया बाहेर. नेमका उदय समोरच मी हात लपवला ना, त्यामुळे त्याला ते खटकणारच. तरी नशीब आम्हाला बाहेर सोडताना त्यांनी तुला बघितलं नाही, नाहीतर आपल्याबद्दलचा डाऊट नक्कीच कन्फर्म झाला असता. पण जुई आता काहीही झालं तरी उदय पासून आपल्याला अलर्ट राहायला हवं. तू थांब, मी बघते. बापरे, हा कशाला आला? जुई जुई. काय गई कोण आलंय? उदय आलाय, उदय. उदय बापरे, तुझा बाबा नेमका मूळ रूपात येतोय आणि हा कशाला आला इकडे? आई रिलॅक्स. त्याला बाबाबद्दल कुठे माहितीये? आणि बाबा मूळ रूपात येतोय हे फक्त आपल्याला माहितीये, त्याला नाही. हा ग पण. आई त्याचं वेगळं काहीतरी काम असेल. तू पाणी आण जा, मी दरवाजा उघडते. ओके. अरे ये ना, ये ना. अरे बस ना. उदय तू इथे अचानक कसा? ऍक्च्युली वहिनी थोडस बोलायचं होतं. बोल ना, काय बोलायचंय? म्हणजे आपल्या घरात ना जेव्हापासून नाग दिसायला लागलेत ना, तेव्हा ना माझ्या डोक्यात ना खूप प्रश्न येत आहेत आणि ते प्रश्न मला स्वस्थ बसू देत नाहीयेत वहिनी. हो ते तर दिसतच आहे. म्हणून म्हटलं इथे येऊया. म्हणजे माझ्या मनात जे काही डाऊट्स आहेत ते सरळ इथे येऊनच क्लिअर करतो ना, म्हणून मी आलो. म्हणजे चालेल ना वहिनी? तुला वाईट नाही ना वाटणार? नाही अरे, त्यात वाईट काय वाटायचं? म्हणजे बघ आता तुझ्याशी तर बोलून झालंय, फक्त तुझ्या आई बाबांना म्हणजे काका काकूंना काही प्रश्न विचारायचे होते. आई बाबांना? हा म्हणजे बघ ना, आता तुझ्या आजूबाजूला नाग दिसतायत ना, ही गोष्ट तुला खूप नॉर्मल वाटते, पण ऍक्च्युली वहिनी ते खूप रिस्की आहे. मला तुझ्या आई बाबांना विचारायचंय की तुझ्या जन्माच्या वेळी नागांशी रिलेटेड असं काही घडलं होतं का? नागांशी रिलेटेड काय घडणार? अरे उदय, घे पाणी घे. थँक्यू. काकू हे तुमच्या हातांना काय झालंय? हाताला ते आम्ही तुमच्याकडे आलो होतो बघ, तुला आठवतं तेव्हा माझ्या हाताला मुंग्या आलेल्या, म्हणून लावलं हे बँडेज. ओके. काकू एक विचारलं तर रागावणार नाही ना? अरे विचार ना, रागवायचं काय त्यात? म्हणजे त्या दिवशी जेव्हा तुम्ही आमच्या घरी आला होता तेव्हा मी तुम्हाला हात दाखवायला सांगितला होता, तेव्हा तुम्ही घाबरलात आणि हात असं लपवला त्याच्यानं का?
अरे ते काय आहे म्हणजे आमच्या फॅमिली डॉक्टर शिवाय मला कोणाचंच औषध लागू पडत नाही. माझ्या सगळ्या तक्रारी त्यांना माहिती आहेत ना, म्हणून त्यांच्याशिवाय मी कोणाचाच सल्ला घेत नाही. एवढंच, अरे बाकी काही नाही. ओके, अच्छा अच्छा, ओके ओके ओके, असं आहे का? हा म्हणजे बघा ना, आता त्या दिवशी जेव्हा तुम्ही हात लपवला तेव्हा ती गोष्ट मला ना खूप ऑड वाटली, पण आता जेव्हा तुम्ही एक्सप्लेन केलं तेव्हा मला समजलं, माझा डाऊट क्लिअर झाला. असं असतं. झाला ना, बरं झालं. काका, काकांना थोडे प्रश्न विचारायचे होते. कुठे आहेत ते? बाबा बाबा बाहेर गेलाय. मगाशीच बाहेर पडलाय तो. अरे तो बँकेत गेलाय. सोसायटीच्या कामासाठी गेलाय. नक्की कुठे गेलेत? बँकेत की सोसायटीच्या कामासाठी? बँकेत जाऊन सोसायटीच्या कामाला जाणार आहे आणि मग तिथून घरी येणार आहे तो. हा, अच्छा, ठीक आहे, काही हरकत नाही. त्यांना एक फोन लावून द्या ना, 1-2 मिनिटं बोलतो त्यांच्याशी फोनवर फक्त. असं म्हणतोस? लावते हा. लावते. कमालच आहे. अय्या, फोनच लागत नाही याचा. कैलास ना नेहमीप्रमाणे फोन चार्ज करायला विसरला असणार. ठीक आहे, काही हरकत नाही. मी एक काम करतो, मी लावून बघतो. लागला तर लागला. अरे कशाला उगाच. नाही नाही, लावून बघतो ना, कशाला उगाच मनात डाऊट ना. एकदा लावून बघतो. अरे काय, फोन तर इथेच आहे काकांचा. अरे बाबाचा फोन घरीच राहिलाय. हा, मी पण तेच म्हणतेय, त्याचा फोन कसं काय इथे राहिला. कैलास ना वेंधळा 1 नंबरचा. अमृता, अमृता. फोन आणि काका दोघही घरीच राहिलेत वाटतं. अरे मी आणि आई किचन मध्ये असतानाच बाबा आला असेल. हा, आम्हाला कळलंच नाही तो कधी आला ते. तू बस हा, मी आलेच बाबाला बोलावून. हा? बाबा, बाबा कुठे गेला? बाबा, अरे कैलासला जरा बरं वाटत नाहीये. काय झालं? ताप वगैरे आलाय का त्यांना? हा, म्हणजे ताप, सर्दी, खोकला सगळंच. आणि मग अशा परिस्थितीत ते बाहेर का गेले होते? सांगितलेलं ऐकतो का तो? सोसायटीचं काम होतं म्हणून बाहेर गेला. काम झाल्यावरती थेट बेडरूम मध्ये जाऊन पडला असेल तो. म्हणूनच आम्हाला कळलं नाही तो आल्याचं. बरं ठीक आहे, मी एक काम करतो, मी जाऊन बघून येतो. नाही, नको. का? तू बघून काय होणार आहे? अहो म्हणजे कळेल ना किती सिरियस आहे ते. म्हणजे डॉक्टरांना बोलवायची गरज आहे नाही ते कळेल ना. नाही नाही, नको. मी गोळी देईन ना त्याला. नाही नाही नाही, बघा गोळीने काही होत नाही. तापाकडे असं दुर्लक्ष नाही करायचं. वातावरण खूप वाईट आहे हो काकू. मी येतो, जाऊन तू बघतो. नको जाऊस वर. अहो पण का? का म्हणजे हा, कैलास आता खाली येतच असेल तो अच्छा खाली. अच्छा अच्छा, नाही नाही, मला कळलं आता. माझ्या जागी जर दाद्या असताना तर तुम्ही हक्काने सांगितलं असतं, पण आता मी कोण? मी परका. अरे अहो मी तुमच्या मुलासारखं आहे काकू. मला बघू दे ना काय झालंय काकांना. नाही, मी तुला काय नाही, तुम्ही म्हणते? दुर्लक्ष उद्या करताय काकू. अरे ताप बाबा. म्हणजे काय? उद्या इकडेच येतोय. काय करू काय करू? पाणी. 1 मिनिट हा बाबा. बाबा थांबा. काकू थांबा हो, मी आहे ना. आपल्याला बघावं लागेल उदय. किती सिरियस आहे काय आहे तो. उदय. जुई बहिणी अगं